निक्कीला मारल्यामुळे आर्या जाधव घराच्या बाहेर गेली आणि आर्या घराच्या बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावरती एक खूप मोठी बातमी व्हायरल झाली आहे। ती म्हणजे आर्या जाधव घरामध्ये परत येणार आहे। नक्की काय खरं आहे? खरंच आर्या जाधव घरामध्ये परत येणार की नाही याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आर्याने निक्कीला थोबाडीत मारली। भाऊच्या धक्क्यावरती आर्याला निष्कासित करण्यात आलं। बिग बॉसने सांगितलं की आम्ही वारंवार हे फुटेज बघितलं, त्या फुटेजमध्ये हे जाणवलंय की आर्याने जे आहे ते निक्कीला मारलेलं आहे आणि हे बिग बॉसच्या सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन आहे, म्हणून आम्ही तिला निष्कासित करत आहोत। पण हे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आवडलं नाही। प्रेक्षक जे आहेत ते बिग बॉसच्या विरोधात गेलेले आहेत आणि आर्याच्या सपोर्टमध्ये आलेले आहेत आणि निक्कीला एकदम जास्त ट्रोल करत आहे आणि प्रेक्षकांचं म्हणणं आहे की आम्हाला आर्या परत हवी आहे। सोशल मीडियावर सुद्धा हे चाललंय की आर्या परत येणार आहे। पण मित्रांनो, तुम्ही जर का आर्या परत येण्याची वाट बघत असाल तर तुम्ही नाराज होऊ शकता, कारण आर्या खरंच घराच्या बाहेर गेलेली आहे। ती परत वगैरे काही सुद्धा येणार नाहीये। आत्ता सध्या तर आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आर्या जाधवचं इविक्शन हे झालेलं आहे आणि आर्या जाधवला परत आणण्याचे अजून कोणतेही प्लॅन झालेले नाहीयेत। आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होतीलच, पण या सध्या स्थितीमध्ये जी सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होते की आर्या परत येणार आहे, असं काही सुद्धा होणार नाहीये। बिग बॉसने तो निर्णय घेतलेला आहे की आर्याला बाहेर काढायचं आणि त्यांनी बाहेर काढलेलं आहे। आर्याला ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणा किंवा परत एंट्री म्हणा किंवा सिक्रेट रूम असलं काही सुद्धा केलेलं नाहीये। सरळ त्यांनी आर्याला निरोप दिलेला आहे। त्यामुळे सोशल मीडियावर जी बातमी व्हायरल होती त्या बातमीकडे तुम्ही लक्ष देऊ नका। सत्य परिस्थिती ॲक्सेप्ट करा मित्रांनो। सत्य परिस्थिती हीच आहे की आर्या घराच्या बाहेर गेलेली आहे। तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? आर्यावरती अन्याय झालाय का? सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत भारत माता की जय।